समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट ऑल इंडियाच्या मासिक सभेसाठी समतानगर तालुका संगमेश्वर धामणी येथे गौतम गंभीरे साहेबांच्या निवासस्थानी ट्रस्टच्या मासिक सभेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या पदाधिकारी व सभासदांचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण भारत देशातील तळागाळातील विविध जाती धर्मातील गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण, कला, क्रीडा व रोजगार याविषयी सरकारी योजना त्यांना कशा उपलब्ध करून देता येतील, तसेच तळागाळातील गरजू लोकांचा उत्कर्ष व्हावा, तरुणांची प्रगती व्हावी व त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीची उंच उंच शिखरे पादाक्रांत करून स्वतःबरोबर आपले गाव, आपला महाराष्ट्र आणि आपल्या संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, आपल्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी, प्रगतीच्या वाटा दाखवून देण्याचा महत्त्वपूर्ण कार्य भविष्यात समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट ऑल इंडिया ही मानवजातीच्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे. तरी हे कार्य यशस्वी करण्यासाठी आपण सर्व स्तरातील लोकांनी या संस्थेमध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने जीवन आनंदी, सुखमय व प्रकाशमय करण्यासाठी समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सहभागी होऊन त्यांच्या कार्यामध्ये आपणही खांद्याला खांदा लागून मानवजातीच्या उत्कर्षासाठी, कल्याणासाठी सहभागी होऊया. समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट ऑल इंडियाची मासिक सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात समतानगर तालुका संगमेश्वर गौतम गंभीरे साहेबांच्या निवासस्थानी संपन्न झाली. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. पुन्हा एकदा या ठिकाणी समाजातील महापुरुषांना आणि महामातांना वंदन करतो आणि या ठिकाणी समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि पूर्ण देशाभर संपूर्ण राज्यामध्ये काम त्याचं चालणार आहे अशी ऑल इंडिया लेवलची ट्रस्ट आणि या ट्रस्टचं काम आज पहिली मासिक सभा या ठिकाणी आयोजित केलेले आहे. या विश्वस्त मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष गौतमजी गंभीरे साहेब, कार्याध्यक्ष प्रशांतजी पारशीकर साहेब, लीगल ॲडवायझर म्हणजे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट वैभव वरवडे साहेब, त्याचप्रमाणे दुसरे आमच्या ट्रस्टचे सल्लागार डॉक्टर सुशील सकपाळ साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विश्वस्त, त्याच्यामध्ये खजिनदार सौ प्रिया गंभीरे, सहखजिनदार सौ सुप्रिया कांबळे, उपाध्यक्ष कांचन माळवे साहेब, सह सचिव जाधव साहेब आणि आमच्या ट्रस्टचे सदस्य विपुल पारसेकर, उपस्थित सर्व या सभेला उपस्थित असलेले सन्माननीय मित्रमंडळी आणि सर्व प्रतिष्ठित बंधू आणि भगिनींनो, ही शासनाची मान्यता मिळाल्यानंतर तीच पहिलीच मासिक मीटिंग असल्यामुळं आणि या मीटिंगचं औचित्य असं आहे की आज आमच्या ट्रस्टमधले जवळजवळ 90% लोक या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि म्हणून मी प्रथम ही सभा सुरू करण्यापूर्वी या सभेचं अध्यक्षस्थान त्या ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय गौतमजी गंभीरे साहेब यांनी भूषवावं
अशी मी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम करतो आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांनी आपल्या सर्व आयुष्याचं योगदान दिलेलं आहे. अशा या महापुरुषांच्या विचारानं त्यांना वंदन करतो आणि आपल्या ह्या समताशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या आपली आजची पहिली सभा आहे. या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलात तर अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे मी आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारतो असे मी आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी छोटेखानी स्वागत समारंभ ट्रस्टच्या वतीने केला जाणार आहे. हॅलो हॅलो ट्रस्टच्या वतीनं छोटेखानी स्वागत समारंभ या ठिकाणी होतोय. ट्रस्टचे कायदेविषयक सल्लागार माननीय ॲडव्होकेट वैभव परवडे साहेब यांचा सत्कार विषयक सल्लागार ॲडव्होकेट वैभव परवडे साहेब यांचं स्वागत आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष गौतम गंभरे साहेब हे त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करतायत. दुसरे सल्लागार ज्यांनी ही ट्रस्ट स्थापन झाल्यापासून सतत आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि आमचे गुरु आहेत ते आमचे डॉक्टर साहेब यांचं सुद्धा स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष गंभरे साहेब यांच्या हस्ते होत आहे. ची धुरा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर ही ट्रस्ट जाणार आहे आणि त्याची संपूर्ण धुरा हे आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य गौतम गंभरे साहेब हे सांभाळणार आहे. तरी त्यांचंही ट्रस्टच्या वतीनं स्वागत आमचे दोन्हीही सल्लागार ॲडव्होकेट आणखी डॉक्टर साहेब यांनी करावं मी विनंती करतो. ओके समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट ऑल इंडिया रजिस्ट्रेशन आहे रत्नागिरी. नवीन जस्ट रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे 23 सप्टेंबर 2025 007522. रत्नागिरी आणि महाराष्ट्र इथं रजिस्ट्रेशन झालेली संस्था भारतभर काम करणार आहे आणि ही काम करण्यासाठी जे ट्रस्टी आहेत आमचे जे ट्रस्टी आहेत ज्यांना आम्ही कामाची धुरा वाटलेली आहे आज स्थापन करण्याचं ठरल्यापासून ते आजपर्यंत ही पहिली रजिस्ट्रेशन नंतरची पहिली सभा घेण्यापर्यंत ज्या लोकांनी आपला वेळ दिला त्याच्यासाठी ते आणि संस्थेचे महासचिव आदरणीय सिद्धार्थजी कांबळे यांचा सत्कार आमच्या संस्थेचे की ज्यांना या संस्थेचं रोप रोवलेलं आहे छोटंसं रोप रोवलेलं आहे ते गोव्याचे कार्याध्यक्ष
या संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांतजी पारसेकर यांना विनंती करतो की सिद्धार्थ कांबळे साहेबांचा त्यांनी सत्कार करावा पाहिजे. महासचिव पुष्पगुच्छ द्या. ज्यांनी या संस्थेची स्थापना केली पाहिजे म्हणून सातत्यानं गौतमजी गमरे, सिद्धार्थजी कांबळे यांना सारखे फोन लावून सांगितलं की आपण एक संस्था उभी करूया. आणि या तिघांनी जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. आणि इंटरेस्ट घेतल्यानंतर म्हणजे काय करायचं, माझं काम होतं आता आणि संस्था आपण गेले तर आपल्या हातातून स्थापन होऊन गेलेले आहेत. म्हटलं ठीक आहे, थोडं सहकार्य करू, जे हवं तुला आम्ही सांगा, आमचा सल्ला तेवढंच असणार आहे. आम्ही आहे त्या टोकावर, तुम्ही गोवा त्या टोकामध्येच फक्त रत्नागिरी आहे. म्हणजे रत्नागिरीला दोन्हीमधून सपोर्ट मिळाला आणि रत्नागिरी अप झाली. बरोबर आहे ना. व चेतना त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि समतेचा मार्ग पकडून ही समता हे नाव लिहिण्यामागचं एक कारण आहे. समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट हे नाव सुचवण्यात आलं मला की समतेवरं नाव असावं. मग या तिघांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव ह्या लोकांनी सांगितलं असं नाव असावं की त्याच्यामध्ये सगळी लोकं त्याच्यामध्ये समाविष्ट झाली पाहिजेत. आणि म्हणून आपण ह्या संस्थेचं नाव समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट ठेवलं. आणि म्हणून त्याचं आमचं ब्रीदवाक्य राहिलं. आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे आपल्या हक्कासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी. आपल्या हक्कासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी, समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी, तळागाळातल्या वंचित आणि अन्याय ज्यांच्यावर झालेला असेल अशा लोकांच्यासाठी काम करणारी संघटना असेल. ट्रस्टचं मिनिंगच नाही की तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. गव्हर्नमेंटचे जे जे रूल्स असतील, जे जे GRs निघतील, नवीन नवीन योजना निघतील, त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि ते पोहोचवण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. आणि या संस्थेला इथपर्यंत उभं करण्यासाठी ज्यांनी जास्त मोलाचं गोव्यावरून इथपर्यंत येऊन सगळं सकाळी ही तिसरी मिटिंग असेल केला असेल म्हणून त्यांचा. माझा पहिलाच फेर आहे पण यांचा तिसरा फेर असेल. तर त्या तिघांनी मिळून जेव्हा विचारविनिमय करून ॲडवाईस घेतलं ॲडव्होकेट वैभव पराडी परवळ. मी म्हटलं सिनियर पर्सन असेल तर यंग पण काय आणि थोडा घाबरतो, रेरिंग करत नाही, घाबरतो थोडं. काय घाबरतो मला माहीत नाही. तर त्याला बॅकिंग कमी पडलं, कुठेतरी बॅकिंग कमी पडत आहे म्हणून त्याला मी आता विश्वास देतो. वैभव तू आगे बढ़ो, तुम्हारे साथ ये ट्रस्ट पूरा रहेगा, बस आम्हाला हे रहेगा. चल जाऊन हरकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या या कार्यक्रमासाठी गोव्याचे 2 ट्रस्टी आहेत ना, एक कार्याध्यक्ष आहेत आणि सदस्य आहेत. तर पहिल्यांदा मी सचिवांना आणखी एक विनंती करतो, जे ट्रस्टी नंबर 2 विपुल पारसेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. विपुल पारसेकर. गोव्यावरून आलेले प्रशांतीताई प्रशांत पारसेकरजी यांचाही पुष्पगुच्छ देऊन मी गमरे ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. गुलाबाचं फुल पण द्या. आणि या संस्थेच्या खजिना सौ प्रिया गमरे यांचा सत्कार प्रशांती पारसेकरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. सहसचिव सहखजिनदार सुप्रिया सिद्धार्थ कांबळेजी यांना मी विनंती करतो त्यांनी यायचा पुढे आणि त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांतजी पारसेकर करतील. गोवा राज्यामध्ये किती कला आहे.
कांचन हिरामण माळवे यांना मी विनंती करतो पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार आमचे कायदेशीर सल्लागार वैभव परवडी करतील. आमच्या संस्थेचे समता चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव श्रीयुत वैभव मोहन जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांतजी पार्सेकर करतील. इकडे 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 बघा, इकडे बघा. ओके. संस्थेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, सुखरूप आणलं, ते आमचे छोटे पुतणे दिविजय माने यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि महासचिव शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करतील. मध्ये मध्ये का दोघांच्या इथं मध्ये येत नाही का? आज हा कार्यक्रम जे सगळं शूट करतायत आमच्या संस्थेचे पाठीराखे आणि वेळोवेळी संस्थेला हायलाईट करणारे, मला वाटतं सर्व भारतभर तेच आपल्या संस्थेला येणार आहेत. असे एक जाणे माने चॅनलचे कलाकार, संपादक, आर्टिस्ट आणि फोटोग्राफर विकासजी चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी कडून सत्कार स्वीकारायचा आहे सर्वांच्या तर्फे. या सर्व ट्रस्टवाल्यांनी सर्वांनी त्यांचा सत्कार करावा, कारण त्यांच्यामुळं आपण इथं पुढे हायलाईट होणार आहोत. सगळे उद्या म्हणा. हो. सगळे कॅमेरामॅन सगळे येणार आहेत, काय टेन्शन घेऊ नका. सगळे येणार आहेत त्यामध्ये, सगळे येणार आहेत. काय प्रॉब्लेम नाही. एक मिनिट तसंच थांबा. ओके. ज्यांनी आमच्या एका फोनवर इथपर्यंत येण्यासाठी वेळ दिला असेल ते आदरणीय विकासजी चव्हाण आणि संस्थेमार्फत तुमचं धन्यवाद बोलतो. टाळ्या. सर्वांचा जवळजवळ सत्कार झालेला आहे. आता एक महान मूर्ती शिल्लक ठेवली होती आम्ही, मुद्दाम सर्वांच्या पाठीमागे ठेवलंय का सर्वांचे पाठीराखे आहेत, त्या संस्थेचे पाठीराखे. आणि यांना गोव्याहून त्यांच्यासोबत आलेले रामा परवा यांना मी विनंती करतो की त्यांनी इथं स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष पुष्पगुच्छ देऊन करतील. साठी आमच्या अध्यक्षांच्या ताई सुनंदाताई कांबळे ना यांनी आपला अमूल्य वेळ देऊन इथे ज्या उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी पार्सेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ताईचा सत्कार करावा. ज्योत्स्ना मोहितेताई यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आहे आणि छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. आम्ही आमचे लीगल ऑर्गनायझर यांना विनंती करतो की त्यांनी आणि महासचिव यांनाही विनंती करतो सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. असतील त्यांनी इकडे यायचं आहे. बंधू कुलवणकर
शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट ऑल इंडिया या संस्थेचे आधारस्तंभ गोवा अध्यक्ष असणारे आणि या संस्थेचे कार्याध्यक्ष असणारे आदरणीय प्रशांतजी पारसेकर यांना मी विनंती करतो त्यांनी हा आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा. आमचे या संस्थेचे सर्व कमिटी मेंबर सर्व संचालक यांनी इथं उपस्थित राहायचं आहे. आदरणीय प्रशांतजी पारसेकर साहेब यांचा इथं सत्कार होत आहे. त्यांचं आगमन इथं झालेलं आहे. मी या संस्थेमार्फत त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ करून इथं उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही आभार मानतो. पाटील साहेबांना विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ द्यावं. काका पुढे या. आणि आता पुढील कार्यक्रमासाठी मी आमचे माननीय सचिव साहेब यांना मी विनंती करतो पुढील कार्यक्रमासाठी पुढील सर्वांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि कोणी राहून गेले असतील तरी सुद्धा आम्ही शब्दसुमनाने आपणा सर्वांचा स्वागत करतो आणि या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम आटोपता घेतो. विषय पत्रिकेप्रमाणे पहिला विषय असा आहे प्रस्थापनासाठी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा असा विषय आहे. मी सन्मान्य अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण थोडा ट्रस्ट स्थापनेसाठी जो काही प्रयत्न आपल्याकडून आणि ॲडव्होकेट वैभव परवडे साहेबांकडून झालेला आहे त्याचा आढावा घ्यावा अशी मी विनंती करतो. हॅलो. आवाज येतो. सर्वांना जय भीम करतो आणि समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट या रजिस्टर संस्थेचे आमचे सल्लागार सन्मान्य डॉक्टर सुशील सकपाळ साहेब, त्याचप्रमाणे गोवा राज्याचे आमच्या या समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे सन्मान्य कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे आपल्या या समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे ॲडवायझर म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आपले वैभव परवडे साहेब, त्याचप्रमाणे ही सगळी संस्था सर्व स्थापन करत असताना जे काय कागदोपत्री करस्पॉन्डिंग असतं तर त्या माध्यमातून आमच्या या समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय सचिव सिद्धार्थजी कांबळे यांना ज्या वेळेला आम्हाला जे कागदपत्र आवश्यक लागणार आहेत ते आपल्या सर्वांकडून उपलब्ध करून आणि त्या रजिस्ट्रेशन संदर्भात ज्या काय अडचणी येते त्या संदर्भात कागदोपत्रीची पुरवठा करायला पाहिजे आणि ॲडव्होकेट साहेबांना देऊन ते शासनाकडे सादर करण्यासंदर्भात ते वेळोवेळी सादर केले असे आमचे सचिव सिद्धार्थ कांबळे साहेब. त्याचबरोबर आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन एकत्रितपणानं काम करणारे असे आमचे सर्वच आमचे ट्रस्टी या सर्वांनी या वेळोवेळी आम्हाला जे आम्ही त्यांना जेव्हा सांगत होतो त्या वेळेला त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून मला वाटतं बऱ्यापैकी आपण फोनवरच बोलतो गेलो की बाबा आपली समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट करायची, महाराष्ट्र राज्य मर्यादित करायची किंवा ऑल इंडिया करायची. तर आमचे या ट्रस्टचे कार्याध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आणि आमचे सल्लागार
सन्माननीय सकपाल सर यांनी अशी आम्हाला विनंती केली की आपला हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे हा वेगवेगळ्या योजनातून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि विशेष म्हणजे ज्यांना गरज आहे त्या गरजेच्या लोकांपर्यंत जर हा ट्रस्ट आणि शासकीय योजना आपल्याला घटनेनं तरतूद करून दिलेल्या माध्यमातून जर समजा आपण पोहोचवला तर त्याचं आपल्याला फलित आणि त्याची फळं आपल्याला चांगली उपभोगायला मिळतील। या माध्यमातून हा जो ट्रस्ट आपण ऑल इंडिया करण्यासंदर्भात आमच्या ॲडव्होकेट यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांनी सहकार्य केल्यामुळं हा चॅरिटेबल ट्रस्ट याची आपली पहिली मीटिंग आणि ज्याचा आपला रजिस्ट्रेशन नंबर मागे सल्लागार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जसंच्या तसं आपल्यापर्यंत येतं आहे आणि आपण सर्वजण आपण या ट्रस्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया असे आपण सर्वांना आवाहन करतो आणि आपण सर्वजण या ट्रस्टमध्ये ज्या ज्या पद्धतीनं आपलं सहकार्य जसं करत आलं त्याच्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आपण ते करत आलात आहे। तर पुन्हा एकदा सर्वांचं मी या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं स्वागत करतो आणि आपण पुढील कामासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आम्हाला मिळायला हवेत तसे आशीर्वाद मिळावेत अशी मी प्रार्थना करतो। तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि समता चॅरिटेबल ट्रस्ट हा केवळ महाराष्ट्र इंडिया असा नसताना मला वाटतं बऱ्यापैकी पाचेकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला गोवा राज्य मिळालेलं आहे। त्याचबरोबर मुंबईकडं पनवेलला आपले साहेब आहेतच, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये आपले विलास नामशेकर तर यांनी आपल्याला कर्नाटकमध्ये आपली ब्रँच स्थापन करण्यासंदर्भात आपल्याला विनंती केली आहे। त्याचे आपल्याला विचार करायचा आहे। तरीसुद्धा या ट्रस्टच्या संदर्भात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। पुन्हा एकदा आपण चांगल्या जोमानं काम करूया अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांच्या संदर्भात समता शक्ती नावच हे आपलं असं आहे की सर्वांचं मंगल सर्व संदर्भामध्ये सर्वांना न्याय मिळावा असं या समता शक्ती चॅरिटेबल ट्रस्टचा हा जो हेतू आहे हा आपण पूर्ण करूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती आणि आवाहन करतो आणि इथं थांबतो आणि पुढील कार्यक्रम सचिवांनी पुढे करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। स्थापन करण्यासाठी आणि कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे जे प्रयत्न करायला पाहिजे ते आम्ही काहीच केले नाही, परंतु कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या पूर्ण करणारे आमचे या ठिकाणी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट वैभव परवडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनीही आपण काय काय प्रयत्न केले एवढंच फक्त ट्रस्टीनं सांगावं मी विनंती करतो। संस्था स्थापन करण्यासाठी सुरुवातीला साहेबांकडून डॉक्युमेंट आपण पुस्तकाकडून घेतलेले आहे। तर त्यानंतर समता शक्ती हे नाव त्यांनी सुचवलं। त्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की त्यामध्ये असणारी कार्यकारिणी आहे ती सर्व महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक या ठिकाणचे पत्ते होते। त्यावेळी सुरुवातीला महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र घ्यायचं ठरवलं होतं, पण त्यानंतर साहेबांचा फोन आला की आपण ही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात रजिस्ट्रेशन करूया, परंतु ते देशासाठी आपण कामकाज करूया सर्वत्र। तर त्यानंतर आमचं असं करण्यात आलं की ऑल इंडियासाठी ते आपण परमिशन घेतलेलं आहे, फक्त रजिस्ट्रेशन हे रत्नागिरीमध्ये आहे। त्याच्यामध्ये सोसायटी ॲक्ट 1860 आणि डिप्युटी ॲक्ट 1950 या दोन्ही अंतर्गत आपण सर्टिफिकेट घेतलेले आहे। त्यानंतर टॅक्समध्ये सूट मिळण्यासाठी 12A, ATG असे दोन्ही सर्टिफिकेट पुन्हा इथून आपण उपलब्ध करून घेतलेले आहेत। संस्थेचं पॅन कार्ड, दर्पण ID या संदर्भातले आपण कागदपत्र पूर्तता केलेली आहे। फक्त सुरुवातीला आता कामकाज सुरू होण्यापूर्वी जो काही निधी उपलब्ध करावा लागतो त्यासाठी पण आपले प्रयत्न चालू आहेत। त्यासाठी आपण सुशीलाताई मोडक यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे। ते नाशिकमध्ये असतात, ते नाशिकमध्ये आपण प्रस्ताव दिलेला आहे। शैक्षणिक फंडासाठी 15 लाखापर्यंतचा फंडासाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे। आता यापुढे त्या मॅडम प्रस्ताव आपला तयार झाला की 1-2-3 महिन्यानंतर आपल्याला ती पूर्तता करून मिळेल असं त्यांनी आश्वासन दिलं। धन्यवाद। धन्यवाद ॲडव्होकेट वैभव सर। यानंतर पुढचा आपण विषय घेऊया।
उशीर झालेलाच आहे. त्या सगळ्यांचं झालं का त्याच्यावर कार्यक्रमाबाबत चर्चा करणे आणि ठराव करणे. तर आपण ट्रस्टचं उद्घाटन साधारण कधी घेऊया एवढा ठराव आज करायचा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे तारीख सूचक आणि अनुमोदक ते आपण ठरवूयाच. तारीखमध्ये लोकांना या विषयाची आपण चर्चा करतोय ट्रस्टच्या उद्घाटनाची. तर आपल्या चर्चेच्या अंती 9 नोव्हेंबर 2025 ही तारीख आपण निश्चित करतो ओपनिंगची, ऑफिस ओपनिंगची. आपण सर्वांना मान्य आहे ना? ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगी आहे त्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. आपल्याला काय कोणता विषय सुचवायचा असेल तर आपण सुचवू शकतो. बरं, आपल्याला आताच ॲडव्होकेट बोलून गेलेले आहेत की त्यांना आपल्याला जे सर्टिफिकेट्स घेऊन आहेत त्याला जरा मंगळवार बुधवार 2 म्हणजे 8 दिवस जातील ज्यांचे. तर 8 दिवस मिळाल्यानंतर आपल्याला ज्यांनी आता त्या ट्रस्टचं नाव सांगितलं त्याच्या संदर्भात आम्ही जरा चर्चा करू आणि त्या चर्चेच्या अंती आपल्याला किती निधीच्या संदर्भात काय करणार आहे आणि कसं कसं आपल्याला काम करायचं आहे ते आपण नियोजन ठरवू आणि त्या पद्धतीनं आपल्याला या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आपल्या चर्चेच्या अंती आपल्याला कळवण्यात येईल. आता आपण एक ठराव घेतलेला आहे ट्रस्टच्या ओपनिंगचा आणि दुसरा ठराव आपण असा घेऊया. माझं असं मत आहे की हे जे म्हणजे सुरुवातीचा सभासद निधी असतो आपल्या ट्रस्टी लोकांचा, मला वाटतं 5,000 रुपये. तो आपलं ट्रस्ट ओपन झाल्यानंतर म्हणजे ट्रस्टचा खाते ओपनिंगचा कार्यक्रम, अकाउंट ओपनिंगचा कार्यक्रम झाला की आपण ताबडतोब त्याच्यामध्ये जमा करू. आपण ट्रस्टच्या ग्रुपवरती एक मेसेज टाकू आणि त्यानंतर आपण ते आपल्या वर्गणीचे जे आहेत ते आपण जमा करू. आपला आजचा दुसरा ठराव घेतो आपण. आता आपल्या ट्रस्टच्या संदर्भात एक रकमी आपल्याला 5,000 रुपये द्यायचे आहे. हां, त्यानंतर वार्षिक वर्गणी त्या संस्थेच्या संदर्भात सभासद इतर सभासद असते प्रत्येकाला आपण असं करू त्याची जी संस्थेची एक प्रत आहे ते आपल्या प्रत्येक सदस्याला आपण पुरवू असं आजच्या ह्याच्यामध्ये ठरवू. म्हणजे 11च्या 11 सदस्यांना ही उपविधीची जी हे आहे प्रत ते आपल्या सर्वांना मिळेल याची आम्ही जरा काळजी घेऊ. म्हणजे सर्वसाधारण आपल्या संस्थेचे ध्येय उद्दिष्ट काय आहे या संदर्भात तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला एक एक प्रत दिली जाईल. आणखी तुम्हाला काही शंका असेल तर विचारा, अन्यथा आपली आजची सभा आहे ती ठीक आहे समाप्तीकडे येऊया. होय, माझा वर्गमित्र हा माझ्या सोबत असतो. कुठल्याही कार्यक्रमाला मी बोलवलं, लॉंग रूटच्या ड्रायव्हिंगला बोलवलं तर तो सदैव माझ्या सोबत असतो आणि तो आमच्या सत्काराच्या वेळी नेमका बाहेर गेला होता. आता तो उपस्थित आहे. मी सन्माननीय चॅरिटीच्या अध्यक्ष आणि डॉक्टर साहेबांना, पार्सेकर साहेबांना विनंती करतो की आमचा हा एकदम तुम्ही त्याच्याबरोबर फिरलात की तुम्हाला वाटणार नाही की गाडीमध्ये काय खड्डा आहे की नाही कळणार नाही का? गाडीमध्ये खड्डा, खड्ड्यामध्ये गाडी माहित नाही. अरे यार जबर साहेब ह्या बोललाय. माध्यमातून जी काही स्टेशनरी हे बॅनर पाठीमागं जे आपल्याला दिसत आहे त्यानंतर जे आपल्याला लागणारे आवश्यक कागदोपत्री जो विषय आहे समजा स्टॅम्पपासून सगळं छोटी छोटी वस्तू का असे ना इव्हन हे बुकेपासून जे नियोजन आहे ते आमच्या ट्रस्टचे सल्लागार माननीय डॉक्टर सकपाळ साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी जिथं जिथं आमच्या काही उणीवा राहिल्या असतील ते आम्हाला निदर्शनास आणून दिलेलं आहे. असंच आम्हाला त्यांनी सहकार्य करावं आणि ते करतील आणि त्याच माध्यमातून हे आम्ही सगळं हे केलेलं आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना एकदा धन्यवाद देतो कारण त्यांची तब्येत तरीसुद्धा साथ देत नव्हती आणि एवढं करून त्यांनी काल बरोबर टायमिंग म्हणजे टायमिंग 12 म्हणजे 12 इथं येऊन आम्हाला टायमिंगचं महत्त्व हे विशेष करून त्यांनी आम्हाला जाणवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्वांनी आणि समजा चुकून आमच्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील
आज जरा थोडीशी इतर ह्यामुळं गडबड झाली तरीसुद्धा पुढच्या वेळेला आपण नियोजनबद्ध काम करू अशी मी आमच्या सल्लागारांना मी विनंती करतो. आणि चुकून एखाद्या काही गोष्टी राहिल्या असतील पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करूया. आणि पुढील कामासाठी आपल्याला आमच्या वतीनं शुभेच्छा मी अध्यक्ष या नात्याने देतो. त्याचप्रमाणे आता जो शेवटचा कार्यक्रम आहे तो सचिव संपन्न करतील असे मी त्यांना विनंती. आमच्या ट्रस्टच्या पहिल्या मीटिंगसाठी या ठिकाणी बऱ्याच लांबीतून तब्येत बरी नसताना सुद्धा हजर झालेले आमचे डॉक्टर सकपाळ साहेब यांचं ट्रस्टच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर या ठिकाणी दिग्विजय माने हे त्यांच्या मुलाचे मित्र, पण आमचे सुद्धा अगदी आम्ही वयस्कर असलो तरी आमचे सुद्धा मित्र आहेत. कारण आम्ही मुंबईला गेलो की आम्हाला मित्राप्रमाणे फिरवतात आणि त्यांचे सुद्धा आम्ही या ट्रस्टच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे या ट्रस्टचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते आमच्या ट्रस्टचे मान्य अध्यक्ष गौतमजी गंभरे साहेब हे आमचं संयमी नेतृत्व आहे. आणि त्यांनी सुद्धा या ट्रस्टसाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि योगदान सुद्धा त्यांचं आर्थिक आणि सगळ्या बाजूचं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी ट्रस्टच्या सगळ्या जे विश्वस्त आहेत त्यांच्या मार्फत मी त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे गोव्याहून जे आमचे कार्याध्यक्ष आलेले आहेत त्यांच्यासोबत पार्सेकर वहिनी आणि आमचा या ट्रस्टचा सदस्य विपुल पार्सेकर हे अतिशय म्हणजे पहाटे अगदी 4 वाजता उठून त्यांनी कधी तयारी केली आणि वेळेवर मीटिंगला यावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपले रस्ते माहिती आहेत कसे आहेत ते, तरी सुद्धा वेळेवर उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाला या ट्रस्टच्या पहिल्या मीटिंगला त्यांनी फार मोठी शोभा आणली. त्याबद्दल या पार्सेकर कुटुंबाचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. तसेच आमचे वैभव परवडी साहेब ॲडव्होकेट यांनी आम्हाला वेळोवेळी चांगला सल्ला दिला. ते जरी आता इथून गेले असले तरी पण त्यांचे मी आभार मानतो. त्यांच्याकडे अजून सुद्धा आमची काही कामं आहेत कायदेशीर अशी, तर त्यांचे आभार. या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी हजर झालेले आमचे मारुती काका जोशी हे यांचे सुद्धा आमच्या ट्रस्टच्या वतीनं आम्ही आभार मानतो. आम्ही या ठिकाणी माळवे साहेब, जाधव साहेब, तसेच आमच्या ट्रस्टच्या खजिनदार प्रिया मॅडम, माझ्या मिसेस सुप्रिया मॅडम आणि सगळे ट्रस्टी या ठिकाणी वेळेवर उपस्थित झाले आणि सर्वांनी चांगलं योगदान दिलं. त्याबद्दल मी ट्रस्टच्या वतीनं सर्वांचेच आभार मानतो. ट्रस्ट याचा अर्थ विश्वास आणि विश्वस्त म्हणजे विश्वास ठेवण्याच्या लायक असलेलं सर्व असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या सर्वांनीच आपलं या शब्दाप्रमाणेच जे विश्वास आहे तो विश्वास आज दाखवलेला आहे. म्हणून मी सर्वांचेच या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि संपवण्यापूर्वी मी त्यांना विनंती करतो, तुम्हाला दोघांनाही आपल्या ट्रस्टची ही प्रत साठी आमच्या ट्रस्टची उपविधीची प्रत ही गोवा राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये ही प्रचारासाठी आज आम्ही डॉक्टर सुशील सकपाळ साहेब यांना सुपूर्द करतो. तसेच गोव्यामध्ये आमचे मित्र प्रशांतजी पार्सेकर यांना आम्ही सुपूर्द करतोय. आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर कर्नाटकला द्यायची पूर्ण जबाबदारी या दोघांवरती दिलेली आहे असं आपल्या सर्वांना सूचित करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आमची गाडी कशी करायची सगळं मीटिंगसाठी जे आता शूटिंग केलंय आणि आमच्या ट्रस्टचा प्रचार यांच्या मार्फत होणार आहे ते आमचे विकासजी चव्हाण लोकनेताचे संस्थापक
आणि आम्हाला वेळोवेळी अतिशय चांगली मदत करणारे असे पत्रकार आहेत. तर त्यांची आमच्या ट्रस्टच्या वतीनं अतिशय आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी ही ट्रस्टची सभा जी आपण थोडक्या वेळातच आवरली ती आता समाप्त झालेली आहे अशी अध्यक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो. धन्यवाद.